पक्षप्रवेश आहे, नागपुरातही मेगा भरती आहे, शिवसेनेमध्ये मेगा पक्षप्रवेश, अमरावतीतही आहे, संघटन मागणीवर भर दिला जातोय. अमरावतीमध्ये आता 12 वाजता सन्माननीय आमचे विभागीय नेते बच्चू कडू असतील, तिथले संपर्क प्रमुख आमचे किशोरप्पा असतील आणि आमचे स्थानिक नेते मंडळी आहेत, त्यांनी एक जिल्ह्याच्या कार्यकारिणीची बैठक लावलेली आहे आणि त्या बैठकीला त्यांनी मला निमंत्रण दिलेलं होतं आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या बैठकीला देखील उपस्थित राहायला मी आलो आहे. आणि त्याच्यानंतर संध्याकाळी काही महानगरपालिकेच्या निमित्तानं इकडे तिकडे गेलेले जे शिवसेनेचे आमचे पदाधिकारी होते, कार्यकर्ते होते, काँग्रेसमधले काही पदाधिकारी आहेत, यांचा प्रवेश नागपूरमध्ये इथल्या पदाधिकाऱ्यांनी ठेवला आहे आणि त्या प्रवेशाच्या कार्यक्रमाला देखील उपस्थित राहणार आहे. शेवटी सरकारमध्ये काम करत असताना ज्या पक्षामुळं, ज्या नेत्यामुळं, ज्या शिंदेसाहेबांमुळं मी मंत्री झालेलो आहे, तो शिवसेना पक्ष वाढवण्याची जबाबदारी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची देखील आहे आणि म्हणून अमरावतीमध्ये देखील संघटनेच्या कार्यक्रमासाठी मला निमंत्रण होतं. नागपूरमध्ये देखील संध्याकाळच्या कार्यक्रमाला मी उपस्थित राहणार आहे आणि या 2 कार्यक्रमासाठी आज मी आलेलो आहे. संजय दिना पाटील यांचा कालचा जो वक्तव्य पत्रकारांबद्दलचा होता, त्याच्यावर विविध पत्रकार संघटनांनी आक्षेप घेतलं. आज त्यांनी दिलगिरी जी व्यक्त केली, त्याची पण भाषा जी आहे ती दिलगिरी कमी आणि मगरुरी जास्त वाटते. नाही, संजय दिना पाटलांना जर तुम्ही जवळून बघितलं तर त्यांचा वागण्याची पद्धतच तशी आहे, त्यांची बॉडी लँग्वेजच तशी आहे. परंतु आज त्यांनी जाहीर पद्धतीनं दिलगिरी व्यक्त केलेली आहे. त्यांनी पत्रकारांच्या बाबतीमध्ये जे काय बोलले त्याचं पक्षानं कुठेही समर्थन केलेलं नाही. त्याच्यामुळे संजय पाटील यांनी स्वतः दिलगिरी व्यक्त केल्यामुळे मला असं वाटतं की तो विषय सगळ्यांनीच थांबवणं गरजेचं आहे. संजय पाटलांसारखा जीवाला जीव देणारा मित्र देखील असू शकत नाही. त्याचा अनुभव मी देखील गेली 25 वर्ष घेतलेला आहे. आम्ही वेगवेगळ्या पार्टीमध्ये असलो तरी पूर्वीपासूनचे मित्र आहोत. मी देखील काल त्यांच्याशी चर्चा केली, स्वतः साहेबांनी त्यांच्याशी चर्चा केली, साहेबांनी त्याच्यावर खुलासा केला आहे, संजय पाटलांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. त्याच्यामुळे माझी देखील आपल्याला विनंती आहे की भविष्यामधनं राजकारण करत असताना त्यांच्याकडनं अशा पद्धतीची भूमिका परत घेतली जाणार नाही, अशी देखील चर्चा साहेबांनी त्यांच्याबरोबर केलेली आहे. पण त्याच्यामधलं एकच महत्त्वाची गोष्ट की ज्या फेजमधनं आम्ही 4 वर्षापूर्वी गेलो, आम्ही 4.5 वर्षापूर्वी गेलो आणि त्या फेजमधनं जात असताना शिंदेसाहेबांचं नेतृत्व कुणीही स्वीकारलं की त्याला आई बहिणीवरनं शिव्या घालायचा, त्याला मर्डर करतो म्हणून सांगायचं, त्याचा कोतळा काढतो म्हणून सांगायचं, त्याला तुडवतो म्हणून सांगायचं. शेवटी आम्ही पक्षांतर करणं, आम्ही आमचा विचार बदलणं हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनं दिलेला आम्हाला अधिकार आहे. त्या नियमात बसून जर आम्ही संविधानाचा आदर करून जर दुसऱ्या गोष्टी करणार असू तर त्यांची आई बहीण कशाला काढायची. तर सुरुवात कुठनं होते ही देखील विचार करण्यासारखी गोष्ट आहे. परंतु कदाचित हा सगळा राग आपल्या सगळ्यांवर निघाला असेल. त्यांनी स्वतःहून दिलगिरी देखील व्यक्त केलेली आहे. आज ते आमच्या पक्षाचे खासदार आहेत आणि त्यांच्या वक्तव्यानं अनेकांची मनं दुखावलेली आहेत, पत्रकारांची, याची देखील मला कल्पना आहे. आणि म्हणून त्यांचा स्वभाव तसा नाही आहे. ते अतिशय दिलदार मित्र आहेत. तरी देखील त्यांच्या बोलण्यानं जर कोण दुखावला असेल तर मी माझ्या वतीनं देखील दिलगिरी व्यक्त करतो. ऑपरेशन टायगर पुन्हा आमदारांच्या बाबतीत एक ऑपरेशन टायगर 3.0 ची चर्चा व्हायला लागलेली आहे आणि काही आमदार या अनुषंगाने ठाकरे गटाचे एकनाथ शिंदे यांना भेटले अशी पण चर्चा होत आहे. नाही, ऑपरेशन नंबर 1, ऑपरेशन नंबर 2, ऑपरेशन नंबर 3 याच्यापेक्षा रोजच पक्षप्रवेश शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये होत आहेत. त्याच्यामुळे तुम्ही प्रत्येक ऑपरेशनला आता नंबर द्यायला गेला तर दर दिवशीचं एक ऑपरेशन असं 365पर्यंत नंबर तुम्हाला द्यावे लागतील. परंतु आमदारांचीच जर इच्छा असेल, महाविकास आघाडीच्या आमदारांचीच इच्छा असेल की आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांचंच नेतृत्व स्वीकारायचं आहे तर मग ते आम्ही का नाकारावं. आणि त्याच्यासाठी ते जर पक्षामध्ये येणार असतील तर त्यांना येऊ नका म्हणून काय सांगावं. पण ही परिस्थिती आणि हे वातावरण महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींमध्ये निर्माण झालेलं आहे, हे नाकारता येत नाही. विजय वडेट्टीवार शिंदे गटात प्रवेश करणार अशी जोरात चर्चा सुरू आहे. काही खरं आहे का? तुम्ही इकडे आहे म्हणून सांगतो. नाही, विजय वडेट्टीवार हे अतिशय आमचे सगळ्यांचे चांगले मित्र आहेत. माननीय एकनाथ शिंदे साहेबांचे देखील अतिशय जवळचे मित्र आहेत. पक्षप्रवेशाच्या संदर्भामध्ये विजय वडेट्टीवार साहेबांनी आमच्याशी कधीही चर्चा केली नाही. पण विजय वडेट्टीवारांसारखा विदर्भातला एक ताकदीचा नेता, लोकांमधला नेता, ज्याची नाळ लोकांशी जुळलेली आहे, यांनी जर माननीय एकनाथ शिंदे साहेबांबरोबर काम करण्याचा निर्णय घेतला तर सगळ्यात जास्त आनंद असणारा मी असेल
कारण मी विजय वडेट्टीवार साहेबांबरोबर देखील काम केलेलं आहे. हो, तुम्हाला नाही अशी काही चर्चा आहे का तुमच्या पक्षाकडून त्यांना घेतलं जाईल का घेणार आहे किंवा चर्चा सुरू आहे कसं काय आहे का? नाही, चर्चा नाही. तुम्ही जो मला प्रश्न विचारला की विजय वडेट्टीवार साहेब भविष्यामध्ये आले तर तुमची भूमिका काय, तर आले तरची भूमिका अशी आहे की एक चांगला नेता, लोकांशी ना जुळलेला नेता जर आमच्या पक्षामध्ये येणार असेल आणि साहेबांशी चर्चा करून नेतृत्व स्वीकारणार असेल तर कोणाला नको आहे. काही घडामोडी सुरू आहे का मुंबईत या सगळ्या संदर्भात? मला असं वाटतं या संदर्भामध्ये घडामोडी जर सुरू असतील त्याची कल्पना मला काही नाही आहे. मुंबईमध्ये घडामोडी सुरू असताना मी कदाचित विदर्भामध्ये असेल आणि म्हणून अमरावती आणि नागपूरच्या कार्यक्रमासाठी मी विदर्भामध्ये आलेलो आहे. इथून पुढचं ऑपरेशन हे काँग्रेसच्या बाबतीत असू शकतं का? म्हणजे आता जर तुम्ही स्वागत करणार असाल वडेट्टीवार, नाही, ऑपरेशन म्हणण्यापेक्षा कुठच्याही महाविकास आघाडीतल्या पक्षामधले नेते मंडळी जर शिवसेनेमध्ये येणार असतील तर त्यांचं आम्ही स्वागतच करू ना, पण कुठचंही ऑपरेशन सुरू नाही आहे. संजय दिना पाटलाबद्दल भाजपच्या एका आमदारानं याला विरोध केला होता की आमदारांचं जे आहे ते ऑपरेशन राबवू नका, कारण मग जागा वाटप असेल, निधी वाटप असेल, याच्यासाठी अडचण होईल. तर या संदर्भामध्ये भाजपाचे नेते, मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमचे मुख्य नेते आणि पक्षप्रमुख एकनाथ शिंदे साहेब आणि सुनेत्रा वहिनी हे तिन्ही नेते बसून त्याच्यामध्ये निर्णय घेतील. त्याच्यामुळे कोणाला पक्षात घ्यायचं, कोणाला पक्षात घ्यायचं नाही, हा शिवसेनेमध्ये पूर्ण अधिकार माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा. आज संजय राऊत यांनी एक ट्विट केलेला आहे. त्यांनी अयोध्येतल्या राम मंदिराला एक 4 किलोची चांदीची वीट आणि 1 कोटी रुपये दिले होते. आता ज्या पद्धतीनं त्या मंदिरात घोटाळा होतोय तर ते प्रश्न विचारतात की ती वीट आणि ते पैसे कुठे गेले. उद्धवजींनी आपल्या खिशातून ते 1 कोटी दिली होती असं उल्लेख. नाही, आता कोणी कोणाच्या खिशातनं दिले की दुसऱ्याच्या खिशातनं दिले मला माहीत नाही, पण या संदर्भामध्ये अयोध्येच्या बाबतीमध्ये SIT नेमली गेलेली आहे, त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतील ना. आता SIT नेमली गेलेली असताना उत्तर प्रदेशच्या सरकारचा प्रश्न असताना मी महाराष्ट्रामध्ये त्याचं उत्तर देणं योग्य नाही, परंतु प्रत्येकाची अपेक्षा आहे की अयोध्येमध्ये जर काय अनियमितता असेल किंवा काही भ्रष्टाचार झाला असेल त्याची चौकशी झाली पाहिजे. संजय टाइगर को लेकर चर्चा हो रही है, विधायक भी एकनाथ शिंदे के साथ जुड़ सकते हैं. मैंने यही कहा कि अगर महाविकास आघाड़ी के कार्यकर्ता, नेता, आमदार अगर हमारे साथ आने वाले हैं लेकिन कौन सा भी ऑपरेशन चालू नहीं है, उनका हम स्वागत करेंगे. अगर उनको रियलाइज़ हो गया है कि माननीय एकनाथ शिंदे साहब का ही नेतृत्व जो है वो आगे जाके उनको ताकत दे सकता है, उनको निधि की उपलब्धता करके दे सकता है, तो उनको भी समझ में आया रहेगा कि वहाँ ही जाना पड़ेगा. तो अगर आने वाले हैं तो उनका स्वागत करेंगे. विजय वडेट्टीवार के नाम की भी चर्चा है कि वो एकनाथ शिंदे के साथ जा सकते हैं. नहीं, वो आएंगे नहीं आएंगे इसके बारे में मुझको पता नहीं है, लेकिन विजय वडेट्टीवार जी एक विदर्भ के स्ट्रांग नेता है, ताकतवर नेता है. अगर वो माननीय एकनाथ शिंदे साहब का नेतृत्व स्वीकार करके अगर उनके साथ आ जाते हैं तो उसका आनंद सबको है. संजय राऊत म्हटले की सत्ता नसेल तेव्हा यांची अवस्था काय होईल कळेल. ते सत्ता नसेल तेव्हा बघू ना. संजय दिना पाटलाबद्दल एक मी त्यांचा तो व्हिडिओ पूर्ण पाहिला. ते त्या संपूर्ण व्हिडिओ विनंती करत होते की मी तुमच्याशी पुरेसं बोललो आहे, आता नका विचारू, मला खूप झालं हे. तर त्यांनी हे सांगितलं की माझ्या आई वडील घरच्यांना नका आणू तुम्ही, मला काय विचारतात. तर काही इलेक्ट्रॉनिक मीडियावाले त्यांच्या घरी घुसले, घरात जाऊन त्यांचा रोज तोही होता. तर हा अतिरेक होतो असं वाटत नाही का मीडियाकडून? आता मी जर ते म्हणत होते की नका विचारू, नका अतिरेक विचारू. होतोय न होतोय ह्याच्यावर जर बोललो तर मी अडचणी देऊ शकतो. फक्त माझी विनंती अशी आहे, मगाशी संजय दिमा पाटलांच्या बाबतीमध्ये मी हेच सांगितलं की मित्र म्हणून अतिशय दिलदार संजय दिना पाटील आहेत. काही अडचणीमुळं, काही चिडल्यामुळं त्यांच्याकडनं काही शब्दप्रयोग झाले असतील, पण त्याबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. त्याच्यामुळे मला देखील तमाम पत्रकारांना एक विनंती करायची आहे की तुम्ही देखील समजून घेतलं पाहिजे, तुम्ही देखील थोडा त्यांच्या मानसिकतेचा विचार केला पाहिजे. ती व्यक्ती तशी नाही आहे आणि त्यांनी माफी मागून दिलगिरी व्यक्त करून या सगळ्या प्रश्नाला पूर्णविराम दिलेला आहे. संजय राऊत असंही म्हटले की 50 कोटी रुपये देऊन तुम्ही तुमचा पक्ष वाढवला, तुम्ही काही संत महात्मा नाही. हे संत महात्मा कोणच नाही आहे, त्याच्यामुळं संत महात्माची उपमा देण्याची गरजच नाही. पण 50 कोटीचा आकडा 4.5 वर्षापूर्वीचा होता, तो व्याजासकट आता कदाचित वाढला असेल असं आम्हाला सगळ्यांना वाटलं होतं, पण 4 वर्षानंतर देखील तो तेवढाच आकडा आहे. पण हा सगळा फेक आहे. अशा बाबतीत कोणीही व्यवहार केलेले नाहीत. साहेबांच्या नेतृत्वावर, शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर आकर्षित होऊनच या 6 खासदारांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. संजय दिना पाटिल ने वो जिस तरीके से सफाई दी,
दिलगिरी भी व्यक्त की, उसके बाद भी उनकी भाषा को लेकर सवाल उठाए जा रहे हैं। नहीं, आप अगर उनको मिलोगे तो बचपन से ही वो ये उनका व्यक्तिमत्व ही ऐसा है, लेकिन वो बहुत दिलदार एक दोस्त है और उन्होंने अभी दिलगिरी व्यक्त की है। आगे जाके ऐसा नहीं होगा ये भी उन्होंने बयान दिया है। तो मेरी भी आपसे विनती है कि अभी वो जो सब्जेक्ट था उसको फुल स्टॉप देना चाहिए। संजय राउत जी ने एक ट्वीट किया है, राम मंदिर को कुछ ईंटें और करोड़ रुपए दान किए थे। उसकी राम मंदिर के बारे में SIT लगी हुई है, उसमें जो कुछ आगे जाके क्लियर होगा उसमें कौन दोषी रहेंगे, कौन गिल्टी रहेंगे, उनके ऊपर कार्रवाई होगी। उद्धव ठाकरे आज त्या बाबतीत डेटा सेंटर सुरू करतात, त्याला सुधीर मुनगंटीवारांनी विरोध केलेला आहे। इतर देशांमध्ये जेव्हा असे प्रयोग झाले ते अयशस्वी ठरल्याचं त्यांचं म्हणणं आहे। 2023च्या कायद्याप्रमाणे जर आम्ही डेटा सेंटर करायला गेलो तर सुधीर भाऊंच्या मनातली शंका ही योग्य आहे, परंतु 2024ला जी ग्रीन डेटा सेंटर पॉलिसी आली त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड केलेल्या आहेत आणि MMR रिजनमध्ये होणारा डेटा सेंटरचा जो काही प्रकल्प आहे तो 100% सांडपाण्याचं तरसरी करून तरसरी प्लांट लावून तेच पाणी डेटा सेंटरला वापरावं अशासाठी ॲमेझॉनसारखी कंपनी असेल, त्याच्यानंतर ब्लॅकस्टोनसारखी कंपनी असेल, हे 2-2 हजार कोटी रुपये खर्च करायला तयार आहेत। तरी देखील या सगळ्या शंका कोणाच्याही मनात राहू नये यासाठी अनिल काकोडकरांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे आणि या समितीचं अध्यक्षपद अनिल काकोडकर साहेबांनी स्वीकारावं अशी त्यांना आम्ही विनंती करणार आहोत। उद्धव ठाकरे आज बागी सांसदों के इलाकों का दौरा करते हैं, इस दौरे को कैसे देखते हैं आप? इसलिए उनको शुभकामनाएं हैं मेरी। पश्चिम काँग्रेसमधून आहे का तुमचं? हे मगाशी याचं मी उत्तर दिलं। महाविकास आघाडीचे अनेक कार्यकर्ते, अनेक नेते, अनेक आमदार असतील, त्याच्यामध्ये अजून कोण असतील, यांना 100% माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यप्रणालीवर जर विश्वास असेल तर ते स्वतःहून येत आहेत। त्याच्यामुळं ऑपरेशन कुठचं टायगर राबवायची गरज नाही आणि जर ऑपरेशन टायगर राबवायची गरज असेल तर तुम्हाला 1, 2, 3 वर थांबता येणार नाही। दररोज प्रवेश सुरू आहेत, त्याच्यामुळे 1, 2, 1, 6, 365 365 दिवसापर्यंत हे ऑपरेशन राबवावं लागेल। उद्धव ठाकरे आज दौरा करते विदर्भात 2 दिवस करत असणार आहे। हा दौरा आता होतोय, अनेक कार्यकर्ते जे म्हणणं आहे की खूप उशीर झालेली आहे। आता तरी होतोय म्हणून त्यांना शुभेच्छा। चला एकच प्रश्न माझा वेगळा आहे. भाऊ घ्या. या, ज्ञानेश्वर घ्या. आपल्या सोबत आहे एक मिनिट.